वाटतं याच्यासारखं मोठं उदाहरण नाही. याला स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर महाडच्या सत्याग्रहाचं उदाहरण सांगते. 5,000 अस्पृश्यांनी ठरवलं, सगळ्या लोकांनी, अस्पृश्य हा शब्द प्रयोग त्या काळातला आहे म्हणून हा वापरते, आणि ही सगळी जण उपस्थित, आणि या सगळ्यांनी ठरवलं की महाडच्या 14 तळ्याला स्पर्श करायचा. तर महाडच्या 14 तळ्याचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे, पण थोडं वेगळ्या अँगलने आज आपण समजून घेऊया. महाडच्या 14 तळ्याला असं झालं होतं की सरकारनं आपल्याला पाणी प्यायला तिथं परवानगी दिली होती, पाण्यावरची बंदी उठली होती, पण जे महाडमधले लोक होते त्यांना ते मान्य नव्हतं की आम्ही मात्र यांना पाणी पिऊ देणार नाही. आता हे सगळं आपल्या लोकांना कळलं. आपल्या लोकांनी फार केविलवाणी विनंती केली लोकांना, गावकऱ्यांना, पण गावकरी काही तिथले केल्या महाडचे ऐकायला तयार नाही. याच्यामध्ये एक वयोवृद्ध होते जे महाडमध्ये गेल्यानंतर एक पूल लागतो, हे तुमच्या लक्षात येईल. त्या पुलाला 60 वर्षाच्या तरुणाला हा पाणी प्यायला जातोय आणि प्यायची भाषा करतोय म्हणून बेदम मारहाण केली आणि पुलावरून त्याला ढकलून खाली टाकलं. वयोवृद्ध असणाऱ्या या माणसाला जेव्हा खाली पडलं गेलं त्यावेळेस आपली लोक जास्त जागृत झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांना पत्र दिलं की तुम्ही महाडला या. महाडला यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना दुसरी महत्वाची कामं असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा दौरा इकडचा नव्हता, तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर तिकडे आले. आल्यानंतर तिथं गंमत म्हणजे तुम्हाला एक वेगवेगळे अनुभव की यातनं जाती आता किती रुजलेली होती आणि आज आपण काय जगतो हा फरक आपल्याला लक्षात येईल. तिथं आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर येतात आणि दुसऱ्या दिवशी भाषण करणार म्हणून सगळीकडे पुलाव्याला प्रोटेक्शन असतं, कारण बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली आणि नागरिक जर संतप्त झाले आणि 14 तळ्याला खरंच त्यांनी स्पर्श केला तर म्हणून कलेक्टरला पुलाव्याच्या प्रचंड घाम आला होता. त्यांनी व्यवस्था आणि कलम वगैरे सगळं बदलले. 144 कलम वगैरे हे सगळं जे आपण आत्ता जसं लागल्यानंतरची भूमिका जशी आपण कोरोनामध्ये पाहिलेली आहे तशा पद्धतीचं इमॅजिन त्या कालखंडात करा. एवढं संतप्त झालेलं वातावरण होतं की काही ना काही दंगल होऊ शकते, गावामध्ये हल्ला होऊ शकतो, अशा पद्धतीचं वातावरण होतं. या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर येणार, त्याच्या आदल्या दिवशी आदल्या रात्री पुलाव्याचे कलेक्टर येतात. सगळी लोक इथं उपस्थित आहेत, एवढी मोठी गर्दी आहे आणि कलेक्टर म्हणतात आम्ही तुमच्या बाजूला आहे, आम्ही सगळं तुमच्यासाठी करतोय याची आम्ही खात्री देतो आणि आज ना उद्या तुम्हाला पाणी प्यायला परवानगी मी मिळवून देण्याची प्रयत्न करतो अशी तुम्हाला ग्वाही देतो. मात्र तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकू नका आणि कोणाचंही न ऐकता पाण्याला स्पर्श करू नका, गावाची शांतता बिघडवू नका. तुम्ही माझं ऐकणार का त्या बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकणार? हा कलेक्टरचा प्रश्न सगळ्या जनसमुदायाला होता. जनसमुदायानं उत्तर दिलं आम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकणार. जर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला स्पर्श केला तर आम्ही करणार, नाही केला तर आम्ही नाही करणार, आम्ही कलेक्टरचं ऐकणार नाही. हा ज्यावेळेस शब्द कलेक्टरच्या अंगावर आला त्यावेळेस कलेक्टरला कळलं बाबासाहेब आंबेडकरांची ताकद काय. या सगळ्यानंतर सगळ्या लोकांनी जेवण तयार केलं. आता जेवण तयार केल्यानंतर कार्यकर्ते जमलेले, जेवणासाठी पाणी कोण देणार आपल्याला? विचार करा, पाणी त्या कालखंडामध्ये 40 रुपयाला बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या कार्यकर्त्यांनी विकत घेतलेले. ते 40 रुपये म्हणजे किती मोठे. 40 रुपयाचं पाणी विकत घेऊन कार्यकर्त्यांनी जेवण तयार केलं. जेवण तयार केल्यानंतर सगळी लोक आली आणि आमच्या गावामध्ये पाण्याला स्पर्श करून तुम्ही सभा घेता की काय, सगळं जेवण आणि आपल्या कार्यकर्त्यांची घरं उद्ध्वस्त केली. ते जिथे जिथे त्यांनी लोकांनी पालं रचल्यासारखं केलं होतं आणि स्वयंपाकाची सोय केली होती ती सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं. यानंतर मात्र वातावरण महाडचं तापलं. यानंतर आपली लोक दिसेल त्याला मारायला येतात की काय अशा पद्धतीनं घाबरल्यासारखी सरी होती, तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाची वाट बघत होती. साहेब तुम्ही फक्त सांगा, आम्ही ह्यांना महाडच्या ह्याच्यात आपण कसं पाणी पितो आणि हे पाणी पिल्यानं बाटत नाही, आपण तेच पाणी त्यांना सुद्धा पाजू असं म्हणत कार्यकर्ते होते. आणि अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या समाजावर तिथल्या गावकऱ्यांनी लाठीहट्ट्या मिळून हल्ला केला. हा हल्ला केल्यानंतर मात्र आपले काही कार्यकर्ते जखमी झालेले. हे जखमी झाल्यानंतर यांना औषधोपचार करणार कोण? हल्ला होणं हे पण सगळ्यांना माहिती आहे. मात्र हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्यांची परिस्थिती बघा. या जखमी झालेल्यांना औषधोपचार करण्यासाठी एक जो आपण डॉक्टर म्हणतो त्या डॉक्टरकडे सगळी लोक गेली, पण तो डॉक्टर आमच्याच गावात येता, आमचंच पाणी पाठवता आणि तुम्हाला मी मलमपट्टी करू का? डॉक्टर काही केलं यायला तयार नाही. पण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आले त्यावेळेस डॉक्टर आला खरा आणि येऊन त्यांनी मलमपट्टी केली, पण मलमपट्टी करत दुरून मलमपट्टी करत 4 कार्यकर्त्यांना आपल्याच शिव्या घातल्या. आलोय खरं पण आमचं पाणी तुम्ही पाठवू नका, तुम्ही घोड चूक करताय पाण्याला स्पर्श करून आणि केल्यावर आम्हाला ह्याचे पश्चाताप आणि आम्हाला त्रास होतोय, तुम्ही अजिबात हे चांगलं काम करत नाही असं म्हणत डॉक्टर नाही त्या घाणघाण शिव्या देत त्या ज्या जखमी होत्या त्यांना त्यानं तपासलेलं आहे. सांगायचं तात्पर्य डॉक्टरचं तत्व हे सगळ्यांना लागू होतं आणि आजच्या कालखंडात त्या कालखंडातील डॉक्टरचं नियम हा प्रत्येकाला लागू आहे आणि तोच आहे.
पण तरी सुद्धा जात किती अडवी येते, विचार किती अडवा येतो आणि या सगळ्यात पाण्याचं महत्त्व काय हे मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. या सगळ्यात ज्यावेळेस आपल्यावर हल्ला झाला त्यावेळेस 200 तरणीबाण महार असणारी आपली त्या कालखंडातली पोरं, जाती येतात त्या कालखंडातली, म्हणून अस्पृश्य आणि महारी त्या कालखंडातली शब्द आहेत, आणि ही सगळी जण आली आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाली, साहेब तुम्ही फक्त म्हणा की आपण लढलं पाहिजे, आम्ही इथं तयार आहोत आणि तुम्ही इथं पडण्याची मध्ये गरज नाही. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कुलाब्यात जनजागृतीची गरज आहे. आपण जर हल्ला केला पुन्हा त्यांच्यावर आणि त्यांनी आपल्यावर केला, हे जर वाढत गेलं तर आपलं प्रबोधन होणार नाही, तुम्ही परत जा. मला वाटतं त्या कालखंडात जर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काय होईल ते जाईल आणि तुम्ही पण मारामारी करा. बाबासाहेब आंबेडकर किती संयमानं सगळ्यांचं नेतृत्व करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी गावची शांतताही पाहिली आणि पाण्याचा प्रश्नही पाहिला. मग सांगा बाबासाहेब आंबेडकर फक्त आपले कसे, हा प्रश्न माझा तुम्हा सगळ्यांना. आता बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ते 70 वर्षापर्यंतचे पायी प्रवास